नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा, त्यानिमित्तानं कुंभमेळा आणि महाकुंभमेळा यामध्ये काय फरक आहे, कुंभमेळ्याचे किती प्रकार आहेत आणि हे कुंभमेळे कोणकोणत्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि कशावरून आयोजित केले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायलाही विसरू नका. कुंभमेळ्याचे आयोजन हे प्राचीन काळापासून केले जात आहे, परंतु या मेळ्याचा पहिला लिखित पुरावा महान बौद्ध यात्रेकरू हुयन त्सांग यांच्या लिखाणातून मिळतो, ज्यामध्ये 6व्या शतकात सम्राट हर्षवर्धनच्या काळात झालेल्या कुंभमेळ्याचे प्रसंगोपात वर्णन केले आहे. कुंभमेळा 4 ठिकाणी आयोजित केला जातो: हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन. तर 3 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराजमधील गंगा आणि यमुना यांच्या संगमावर महाकुंभ 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. 45 दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूसाठी खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीत एकूण 6 शाही स्नान होणार आहेत. यावेळी महाकुंभात देश विदेशातील 40 कोटीहून अधिक लोक सहभागी होतील. 2019 मध्ये प्रयागराज येथे शेवटचा अर्धकुंभ मेळा पार पडला होता. तर यापूर्वी 2013 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. तर हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वास्तविक कुंभमेळ्याचे 4 प्रकार आहेत: कुंभ, अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ. सर्व कुंभमेळे ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जातात. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी वर्षातील वेळही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक कुंभमेळ्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. महाकुंभ हा दर 144 वर्षांनी केवळ प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार एकूण 12 वर्षांनी कुंभापैकी 4 कुंभ पृथ्वीवर आयोजित केले जातात आणि उर्वरित 8 देवलोकात आयोजित केले जातात. तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य, चंद्र आणि गुरु हे एका विशिष्ट स्थितीत असतात, मग या ठिकाणी मेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागराजमध्ये 144 वर्षातून एकदा महाकुंभ मेळा भरतो असे मानले जाते. हा कुंभामध्ये देव शाही स्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात, त्यामुळे शाही स्नानाचे महत्त्व अधिक आहे. तर पूर्ण कुंभमेळा हा दरवर्षी 12 वर्षांनी येतो. प्रामुख्याने भारतातील 4 कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे आयोजित केले जातात. ते या 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी फिरते. तर अर्धकुंभ हा दर 6 वर्षांनी साजरा केला जातो. अर्धकुंभाचे आयोजन प्रयागराज आणि हरिद्वार या 2च ठिकाणी केले जाते. अर्ध म्हणजे अर्धा, त्यामुळे 6 वर्षांनी त्याचे आयोजन केले जाते. आणि सिंहस्थ कुंभाचे आयोजन खास नाशिक आणि उज्जैन येथे केले जाते. ज्योतिषशास्त्रात सिंहस्थ कुंभ म्हणजे सिंह राशीशी संबंधित आहे. या ठिकाणी सिंहस्थ कुंभाचे आयोजन तेव्हाच केले जाते जेव्हा गुरु सिंह राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो. महाकुंभमेळा याला मिनी कुंभमेळा असेही म्हणतात, जो दरवर्षी आणि फक्त प्रयागराज येथे भरतो. हे हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात आयोजित केले जाते. कुंभमेळ्याचे ठिकाण सूर्य, चंद्र आणि गुरु या काळात वेगवेगळ्या राशीमध्ये धारण केलेल्या स्थितीनुसार ठरवले जाते. तर महाकुंभमेळा केव्हा आणि कसा आयोजित केला जातो? तर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते. सध्या गुरु याच राशीत आहे. 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती
यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो. हरिद्वार सूर्य मेष राशीत आणि गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर नाशिकमध्ये गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात, तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आणि उज्जैनमध्ये सूर्य ग्रह मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह सिंह राशीमध्ये असताना सूर्यदेवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर कुंभ आणि महाकुंभ यातील फरक काय आहे तर जाणून घेऊया. उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर 3 वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर 6 वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. तर पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो, जो प्रयागराजमध्ये होतो. आणि 12 कुंभमेळे हे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याआधी 2013 साली प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.